नमस्कार मित्रांनो, झलका चिकनचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। तर चला आज मित्रांनो आपल्याला बनवायचं आहे चिकन, बॉयलर चिकन आहे मित्रांनो। तर याला मी मॅरिनेट करून घेतलेले हळद मीठ लावून। तर मित्रांनो याला चिकनला कांद्याशिवाय टेस्ट येत नाही, तर कांदा पण चिरून घेतलाय, कोथिंबीर पण शिजित आहे, चिकन शिजित आहे टाकायला पाहिजे मित्रांनो। लसूण पेस्ट पण टाकून घ्यायची असते मित्रांनो, अशी टेस्ट लागते बरं का सर्व सामान टाकल्यानंतर हे उकडीला। तर चला सगळ्यात सुरुवातीला आपल्याला असा कांदा एक नंबर असा भाजून घ्यायचा आहे। कांद्याला जोपर्यंत ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला पातेल्यात फक्त कांदा टाकायचा, कांद्यातलं पाणी जरा जाऊन द्यायचं, थोडा तेल न टाकता थोडा खालीवर करायचा आणि लगेच तेल टाकून घ्यायचं आहे। आणि तेल टाकून घेतलं आहे बरं का मित्रांनो आपण। तर याला एक नंबरमध्ये असं आलवून घ्यायचं आहे। तर चला जोपर्यंत कांदा चांगला व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा। असं कडक एक नंबर चिकन असं बनवायचं आहे मित्रांनो आपल्याला। बघा व्हिडिओला पूर्ण बघा, असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक पण करायला विसरू नका। असे नवीन नवीन पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत मित्रांनो। वेगवेगळ्या ठिकाणी असं नियोजन चिकनचं बघायला भेटणार आहे तुम्हाला। तर चला हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण याच्यावर कोथिंबीर आता मस्त असं टाकून घ्यायची, लसूण पेस्ट पण याच्यात मिक्स केलेली मित्रांनो। आता कांदा आपला भाजत आलेला आहे, तर कांदा आपला आता प्रॉपर असा भाजला आहे। तर याच्यामध्ये आता मस्त असं मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे। चिकन टाकून घेतलं की याला मस्त असं एकदा हलवून व्यवस्थित घ्यायचं। मित्रांनो अशी रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा चिकनची। तर चला आता हलवून घेतलेले आपण। चिकनची एक खासियत आहे मित्रांनो, शिजविताना याला पाणी कधीच टाकायचं नाही, गार पाणी तेलावरच भाजून घ्यायचं, मस्त चिकन शिजवून घ्यायचं। तेल टाकलेलं असतं आपण याला, तर त्याच तेलावर चांगलं शिजून द्यायचं। फक्त परात झाकून त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि या पाणीचंच परातीतलं पाण्याचं खाली पाणी सुटत असते बरं का, वाफेवर शिजवून घ्यायचं, त्याला चव लागते मित्रांनो चिकनला। तर मित्रांनो आपल्याला अंडे पण याच्यात असे गावरान अंडे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आणि त्याच्यात ॲड केलेले आहेत। परत शिजवायचा कुटाणा पण होत नाही याच्यामुळे, चिकनमध्ये शिजवून घ्यायचे अंडे पण व्यवस्थित शिजतात बरं का याच्यात प्रॉपर वाफेवर मस्त। तर चला बघा मित्रांनो आपण याच्यात कसलंच पाणी न टाकता चिकन शिजवून घेतलेलं आहे। ऑटोमॅटिक याला पाणी सुटलेलं आहे बरं का, आपलं चिकन प्रॉपर शिजून निघलेलं आहे, अंडे पण शिजलेले आहेत। तर आता याला आपलं मस्त आता भाजी बनवू त्याची। तर मित्रांनो सुरुवातीला भाजी बनवताना सगळ्यात सुरुवातीला पातेलं असे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर हे पाणी सगळं पातेल्यातलं आटून द्यायचं आणि नंतरच तेल टाकून घ्यायचं। म्हणजे तेल पाणी जर तेल टाकलं तर तेल आपल्याला पोळू शकतं, त्याच्यामुळे तेल मस्त व्यवस्थित सर्व पाणी कमी झालं की आपल्याला आता मस्त तेल गरम झालं मित्रांनो। तर लसूण टाकून घ्यायचं आहे बरं का, लसूण पण असा प्रॉपर व्यवस्थित भाजून घ्यायचा। तर मित्रांनो आपली रेसिपी ट्राय करून बघत जा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आपल्या लाईक पण करा।
तर चला आता लसूण पण आपला भाजलेला आहे, खोबरं टाकून घ्यायचं, नंतर खोबरा ॲड करायचा आहे असा व्यवस्थित. मित्रांनो हे सगळं साहित्य असं भाजून किंवा तळून घेताना आपल्याला जाळ थोडा कमी ठेवायचा आहे, म्हणजे आपलं साहित्य हे करपलं नाही पाहिजे. तर व्यवस्थित आता खोबरं पण भाजलेलं आहे, खोबरं लसूण मस्त भाजून घेतलं आहे आता आपण. तर ह्याच्यात आता आपल्याला मसाले ॲड करायचे मित्रांनो आता. तर चला मसाले ॲड करूत आपण. तर मित्रांनो असे आपले घरगुती मसाले आहेत बरं का. घरगुती मसालेच काय पाहिजे, तर बाहेरचे मसाले खायला नाहीत पाहिजे, जास्त दिवसाचे असतात ते. त्याच्यामुळे आपल्या घरगुती मसाले तयार करायचे आणि मस्त बनवून खायचं बरं का चिकन. चला घरगुती मसाले आपण टाकलेले, ती एक नंबर चव येते घरगुती मसाल्याचीच. आता हे असं थोडं भाजलं की याच्यात थोडं पाणी ॲड करून असं प्रॉपर परत एकदा भाजून घ्यायचं पाणी टाकून. याच्यामुळे मस्त असं भाजीला तरी येते, मस्त असं भाजलं की प्रॉपर पद्धतीने पुन्हा परत एकदा भाजतात मसाले. परत एकदा असं पाण्यात भाजून घ्यायचे मस्त. टाकलेलं पाणी परत असं आटून द्यायचं, म्हणजे असं एकदम पेस्ट अशी गिरवी तयार होती याची. कडकमध्ये भाजून घ्यायचं एक नंबरमध्ये. चला परत आपण कोथिंबीर पण एकदा टाकणार आहेत, भाजीला पण कोथिंबीर टाकून घेणार आहेत. तर चला आता प्रॉपर भाजलेत आपले मसाले. आता याच्यात आपल्याला मस्त असं चिकन ॲड करून घ्यायचं आहे आणि लागण एवढं आपल्याला भाजीला पाणी टाकून घ्यायचं आहे. जवळजवळ मित्रांनो आपली आता भाजी प्रॉपर आता होतच आलेली, चिकन भाजी तयारच होत आलेली. आता आपल्याला लागण तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि 5 मिनिट आपलं याला शिजून द्यायचं, उकळी फुटून द्यायची. मग झालीच आपली भाजी रेडी झालेली आता. तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला परत एकदा सांगतो तुम्हाला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करायला विसरू नका. नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो. तर चला, तर मित्रांनो आपली भाजी आता तयार झालेलीच आहे. तर मित्रांनो कशी वाटली आपली ही रेसिपी तर कळवा कमेंटमध्ये. तर चला मित्रांनो बाय बाय. आता आपली भाजी रेडी झालेली.